नवकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। जय भीम जय संविधान। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार संविधान अमृत महोत्सव सांगता समारंभ साजरा करावयाचा आहे आणि 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 पर्यंत संविधान अमृत महोत्सवाचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम हे प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर पंचायती, नगर परिषदा व महानगरपालिकांमध्ये साजरे करणे हे बंधनकारक आहे। आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आज 26 नोव्हेंबर होऊन 15 दिवस उलटले तरी देखील संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम कुठेही साजरे केले जात नाहीयेत। म्हणून आम्ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग यांना भेटून निवेदन सादर केलेलं आहे की ज्यांनी संविधान अमृत महोत्सव 2 महिने प्रतिदिन दररोज वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केलेला नाही अशा गद्दारांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कामातून सेवेतून बडतर्फ करावं अशी एक मुख्य मागणी आम्ही महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडे आणि प्रधान सचिव आणि आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे केलेली आहे। तात्काळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकाऱ्यांनी अर्धशासकीय पत्राद्वारे, डीओ लेटरद्वारे तात्काळ सगळ्या आस्थापनांना आणि सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम राबवण्याचे आदेश द्यावेत। ही जबाबदारी फक्त आमचीच नसून ही जबाबदारी जे शासनकर्ते आहेत, जे राज्यकर्ते आहेत, जे सरकार चालवत आहेत यांची देखील आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये जर संविधान अमृत महोत्सव साजरा करण्याचा आणि सांगता समारंभ साजरा करण्याचा शासन निर्णय निघतोय, परंतु त्याची अंमलबजावणी जर इथले शासनकर्ते, राज्यकर्ते आणि आमदार, खासदार आणि मंत्री करणार नसतील, ही कंपोनंट अथॉरिटी जे कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे सीओ हे करणार नसतील तर मात्र कारवाईला सामोरं जावं लागेल। आंबेडकरी समुदायाच्या आणि भारतीय संविधानाला मानणाऱ्या या भारतातल्या लाखो करोडो लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल इथल्या सरकारला, अशी त्या ठिकाणी त्यांना चेतावणी सुद्धा देतो। आणि आंबेडकरी अनुयायांनी प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णयाद्वारे याची अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, मुख्याधिकारी, महानगरपालिका आयुक्त ह्यांच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि प्रत्येकाला कारवाई झालीच पाहिजे। अमृत महोत्सव साजरा झालाच पाहिजे आणि दररोजच्या दररोज हे कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावरती आलेच पाहिजेत। आणि संविधानाचा अमृत महोत्सव, संविधानाचा जागर हा संबंध भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झालाच पाहिजे। आणि जर हा झाला नाही, जर कुणी कर्तव्यात कसूर करत असेल तर त्याच्यावरती कारवाई सुद्धा झाली पाहिजे। जय भीम जय संविधान।